चिटकवायला बघू शकता. हरिनाम कीर्तन सोहळा. तर काहीच फायनली पतंग उडवली मी. दोन उडवल्या. एक ती सफेद तिकडे उडते बघा, 3 उडतात. दिसतं का ना माहीत नाही मला इतकंच. तर काहीच मगाशी पण पतंग उडवली आणि आता पोचलो घरी. आता वाजले तर रात्रीचे 8:30. उद्या पण जायचं आहे आणि उद्या आहे इलेक्शन. सगळ्यांनी वोटिंग करा. फायनली बघू शकता किती गाड्या लागल्या तर वोटिंग करत यायला अजून येतात. चला काहीचं नाही चालू आहे यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे. आता चाललं आहे ऑर्डरला. सकाळपासून ब्लॉग त्यासाठी शूट नाही केला. तर आताच करूया. मला नाही वाटत तरी ब्लॉग होईल पुरा. आता चालू आहे नामकरण सोहळा आहे खार्डी गावातून, म्हणजे डायगर गावला जायचं. ॲक्च्युली डायगर गावला जायचं आपल्याला, खार्डी गाव नाही डायगर गावामध्ये आहे. तर चला जाऊ पण दाखवली तुम्हाला कसं काय होतं नामकरण सोहळा. जास्त ब्लॉग शूट करायला भेटेल याची गॅरंटी नाही देऊ शकत मी तुम्हाला. जेवढं होईल तेवढं करायचा प्रयत्न करेन, कारण की आज पण एकटाच आहे. LC पण सोबत घेतली जर लाईटीची कमी असेल तर त्याच्यासाठी. तर चला पहिला जाऊन गाडी पोचूया आपण. फायनली पोचलो आपण टायगर गावामध्ये. हाय हाय हाय, कशी आहेस तू? कशी आहेस? खुश आहे. त्याचं झालं आहे आमचं आता फोटोशूट. माझा रील आता तिथं मांडवमध्येच करू, कारण की गावात साखरपुडा पण आहे. वाचताना आवाज येत असं तुम्हाला. शाळेजवळ कार्यक्रम आहे. आता घरात आले फक्त फोटो काढायला चालू आहे. चला तर गाईज फायनली शूट करून आलो आहे घरी. आता ब्लॉग काही जास्त झाला नाही, 2 ते 3 मिनटात झाले. काही शूट करायलाच भेटलं ना, कारण की LC पण माझ्या एक हातामध्ये होते आणि एक हातामध्ये शूट करत होता. तर चला आता उद्या भेटू. आता पण वाजलेत रात्रीचे 1:30 वाजलेत. दाखवतो तुम्हाला, म्हणजे आलो आहे लवकर, जरा माझं दुसरं काम होतं म्हणून. तर चला काहीच दिवस दुसरा आणि काल रात्री आलो 1:30 वाजता झोपलो. आता एडिटिंग चालू केलं आहे आणि आमचा भाई आलेला आहे बघू शकता. कॉली कॅप घेऊन मस्त आहे की एक कॉली कॅप. कसं वाटतं तुला? थंडी लागतं का ना सकाळी? जाम लागतं. हां असं दूध निघतं सिगरेट. तर रात्री जेव्हा शूट करायला गेलो ना काल 6:30 वाजल्यापासून थंडी लागत होती. तर रात्री 1:30 वाजता तो आलो तोपर्यंत घरी बेकार एकदम. अशी थंडी अंगात भरलेली ना डेंजर. तुमच्याकडे लागतं का नक्की कमेंट करून सांगा. तुला लागली का ना? तू लवकर चालता ना साखरपुड्यावरून. तिथं होती थंडी मामाची? तर मग तिथं तर डोंगर साईड, तिथं तर अजून थंडी. आता घराजवळ तर होता साखरपुडा. घराजवळ होता पण रात थंडी होती ना, ते मोठे फॅन होते. मग त्यांना सांगतो ना फॅन बंद कर मामाला तुम्ही. कसं करतील म्हणजे थंडी लागतं सांगा ना तुम्ही. साखरपुड्याला स्वेटर घेऊन खरंच काल पण असं वाटलं. मी शूटला गेलो होतं ॲक्च्युली. तो मस्त टी-शर्ट घातलेला जाड, तरी पण थंडी लागत होती. हात आणि पाय ओपन होते त्याच्यामुळे. तर बघूया आता आहे डायरेक्ट 24ला ऑर्डर, पण गावातच आहे. त्याच्यानंतर कुठं ऑर्डर नाही, डायरेक्ट 1 तारखेनंतरच घेणार आहे. ऑर्डर आलेत खूप पण मी घेत नाही. त्याचा कालच्या थंडीने जाम त्रास झालेला आहे. अशी थंडी लागली नव्हती. हेच आपण आलं आता नाक्यावर आपल्या कामानिमित्त. बघू शकता वरतून व्ह्यू कसा दिसतो आज. आणि फुल ट्रॅफिक होते. संध्याकाळची वेळ झालेली आहे आता, थोड्याच वेळात लागेल. एक तर 1 साईड थांबून ठेवले बघू शकता तुम्ही. हे बघा ही जी मुंब्रा आणि भिवंडीकडून येते ना, जी माफे किंवा JNPT जाण्यासाठी पनवेल मार्ग न जात त्यांच्यासाठी.
हीच मस्तपैकी आता निघाले जायला. आमचा आता सप्ताह परवा चालू आहे. तयारी जोरदार चालू आहे. एवढे दिवस मी काय ब्लॉग बनवला, आज बनवतो आहे. आणि आज आहे मकर संक्रांत. तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ब्लॉग जरा लेट होतील, जरा समजून घ्या, कारण माझ्याकडे ब्लॉग लई पेंडिंग आहेत. आधीच्याच ब्लॉग मी काही अर्धे होते, काही पुरे केलेत आणि सर्व अपलोड करून शेड्यूल करून ठेवलं. प्रत्येक दिवसात एक एक बघायला भेटेल तुम्हाला. आणि मकर संक्रांत असल्यामुळे यांनी बघा पतंग उडवायची झंगरी झाली. एक इथं एक तर फाडली रागाने, मी त्यांनी बांधून दिली, रागाने फाडली. तर चला आता आपण जाऊ वेश्या मंदिराच्या इथे. तिथं आपलं काम चालू आहे, मंडप वगैरे घालायला घेतलं आहे, तुम्हाला दाखवतात सर्व. आणि तिथं पोरं खूप सारी पतंगसुद्धा उडवतात. काहीच पोचलो आहे आपण वेश्या मंदिराच्या इथे. आणि बघू शकता मस्त पिंटूने घेतला आहे मंडप बांधायला. समोर चालू आहे पोरांची पतंग उडवायची तयारी. हे बघा मंथन आले पतंग उडवायला. चालतं, चला आपण यांना पतंग उडवून देऊ. फायनली आम्ही पतंग उडवली की बघा, दिसतंय का तुम्हाला? एक प्रतीकला उडवून दिले मी. कसा मारतोय, दाशीला मागं टोकशील गाडीला. एक मस्तपैकी पतंग उतरवून आलो घरी. आणि मम्मीला लावल्या आपलाच ब्लॉग बघू शकता आदिनाथच्या साखरपुड्याचं. आणि मम्मीला म्हणजे आधीच फोन करून सांगितलं ते जेवण वाढून ठेव, कारण की आपलं काम चालू आहे तिथे. दाखवता तर मम्मीने घेतलं तिलगुल बनवायची तयारी. म्हणजे गुळ आपला ना हे करून घेतलं आहे बघा मस्तपैकी. पण गुळ खाऊन घेऊ जरासं, पोटाला चांगलं असतं. आता मम्मी बनवते म्हणजे जेवण देते मला, जेवण करून देतो. परत आपल्याला काम करायला जायचं त्याच्यामुळे. चला पटापट जेवण करून घेऊ आणि दाखवतो तुम्हाला आज काय काय होतं ते. आपला तर काही फायनली जेवण करून झालं रेडी. आता निघायचं आपल्याला, परत तिथं जायचं ना वेश्या मंदिराच्या इथे. मस्त पाण्याची बॉटल घेतली पाणी पियाला, तिथं असतं. पण घरातून मी गरम पाणी घेऊन जातो ना, म्हणून एवढ्या दिवस तर बाहेरचं पाणी पिलं तेव्हा लई त्रास झाला. पण जेव्हा फिरायला गेलेलो चलो जाऊ बघू मंडपवाले सुद्धा आले की नाही, कारण की त्यांना पण मी जेवायला सोडलं. इट्स फायनली आता मंडप तर फायनल झाले, थोडासा बाकी आहे इथे. आणि इकडे घेतले आम्ही पावडर टाकायला, म्हणजे कीच कशासाठी, तर इकडे जे बसणार ना त्यांचे दगड वगैरे लागू नये याच्यासाठी. तर नंतर आपल्याला ती लेवल करायचीच आहे. तोपर्यंत टाईमपास पतंग उडवतो. बरं जे मजूर लावलेत ते काम करून घेतील. तर काहीच फायनली पतंग उडवली मी. दोन उडवल्यात, एक ती सफेद तिकडे उडते बघा, 3 उडतात, दिसतं का ना माहीत नाही मला, एकच. तर काहीच मगाशी पण पतंग उडवली आणि आता पोचलो घरी. आता वाजले तर रात्रीचे 8:30. उद्या पण जायचं आहे आणि उद्या आहे इलेक्शन. सगळ्यांनी वोटिंग करा. जो तुमचे वॉर्डात काम करतं ना त्यालाच वोटिंग करा. नवीन माणसाला जर तुम्हाला वाटला करायचं असेल काहीतरी, वोट फॉर चेंज नक्की करा. तेच पोचलो आपण वेश्याई मंदिराच्या इथे पुन्हा एकदा. मस्तपैकी माणसं सुद्धा आल्यात. आणि ते बघा कुत्र्यांचा पिंजरा येतो तर टाकतात ट्रॉलीमध्ये. आता आपल्याला मंदिर पण साफ करायचं समजा. हे तर झालं, इथं पाणी मारायचं आहे. आणि आज इलेक्शनचा दिवस आहे तर बघू शकता गर्दी किती आहे, वोट करायला किती लोक आलेत. आपल्याला पण नंतर जायचं आहे, आता नाही सध्या. तर तोपर्यंत आपण आपलं काम करून घेऊ, नंतर आरामात जाऊ. जे म्हणजे बाहेरून येतात लोकांना पहिलं त्यांना प्राधान्य दिले आम्ही. सांगायचा उद्देश काय माहिती आहे का, ज्यांना म्हणजे काही काहींना सुट्ट्या नसतील, काही काहींचा धंदा पाणी आहे ते सांभाळतील, त्यांच्यासाठी आपण जाऊ आरामात करू. प्रत्येकाने वोट करा. फायनली बघू शकता किती गाड्या लागल्या तर वोटिंग करायसाठी आल्या अजून येतात. चला आपण जाऊ आता मस्तपैकी, आपण पण जाऊ वोटिंग करायला. पहिला जेवण करून घेऊ ना, जा चल. राईस पोचलो मस्तपैकी घरी, फ्रेश होतो आणि टी शर्ट वगैरे चेंज करून जातो वोटिंग करायला. शर्ट पण असं माका लागलं, साफसफाई चालू आहे जोरदार. आपण पण एक देशाच्या विकासासाठी एक वोट करून येऊ मस्तपैकी 3 माणसांना, तेव्हा एक वोट पडणार. काहीच मस्तपैकी वोट वगैरे करून आलो. आता मग अशी फ्रेश न होता डायरेक्ट तसंच गेलो, कारण ना मी तिथे काही ब्लॉग वगैरे शूट केला नाही. गेलो, गर्दी नव्हती. आमच्या जो वॉर्ड नंबर होता ना त्याच्यामध्ये गर्दी नव्हती, म्हणजे पॅनल क्रमांक काय असं बोलतात ते. मस्तपैकी वोट करून गेले बघा. फोकस खाली जाऊन दाखवतो तुम्हाला. चला, 3 जणांना वोट केलेत आणि आपल्याच माणसानं केलं. जाऊ आता आपल्या कामात आलते तर बघूया
तर काहीच मगासपासून काहीच केलं ना. आता सगळेजण आल्यात टायमावर मस्तपैकी इथे घेतात बॅनर चिटकवायला बघू शकता. हरिनाम कीर्तन सोहळा शेळगाव. का थंड आहे का नको काही नको घेऊ. चला तर काही आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या असेच नवीन ब्लॉग. चला बाय बाय.